नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आता सलीलचं विश्वास बदललं होतं. त्याच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. कॉलेजमध्ये तो वावरताना मोकळेपणानं वावरत होता. अपर्णा मॅडम दिसताच त्याच्या मनामध्ये एक गोड लहर उठायची. त्याही त्याच्याकडे पाहून गोड हसायच्या. पण आपलं हे हसणं कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची खबरदारी घेत होते. सलील सुद्धा त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करायचा. वर्ग सुटताच सर्व विद्यार्थी बाहेर पडले. हळूच सलीलही बाहेर पडणार तेवढ्यात सलील थांब असा आवाज त्याच्या कानावर आला. आवाज अपर्णा मॅडमचा होता. तो थांबला. बोला मॅडम, आज संध्याकाळी घरी येशील का? हो येईल ना, मला जरा खरेदी करायला जायचं होतं. ठीक आहे असं म्हणून तो आनंदानं बाहेर पडला. घरी जाताना तो विचारत होता, मॅडमसोबत बऱ्याच दिवसांनी बोलायला भेटायला मिळणार होतं. विचारातच घर कधी आलं हे त्यालाही कळलं नाही. मग दुपारचा लंच करून तो पुस्तकं घेऊन बसला. पुस्तकं वाचता वाचता कधी डोळा लागला हे त्यालाच कळलं नाही. झोपेत मॅडमच होते त्याच्यासोबत. त्याच्यासोबतचं ते बोलणं, हसणं, चालणं. त्याला जाग आली. त्यानं घड्याळात पाहिलं तर 5 वाजले होते. तो खडबडून जागा झाला. मॅडमने त्याला बोलवल्याचं त्याला आठवलं. पटापट तयारी करून तो मग मॅडमच्या घरी पोहोचला तर मॅडम तयारीतच बसल्या होत्या. त्याला पाहून त्या हसल्या. गुड, वेळेवर आलास. मला वाटलं विसरशील तू. नाही मॅडम, तुम्ही सांगितलेलं मी काहीच विसरत नाही. बरेच दिवस झाले मी शॉपिंगला गेलेच नाही. आज वेळ होता, म्हटलं जाऊन यावं. एकट्याला शॉपिंग करायला फार कंटाळा येतो म्हणून तुला बोलावलं. मला उशीर तर झाला नाही ना? नाही, चल निघूयात असं म्हणून मग दोघेही बाहेर पडले. संध्याकाळची गार हवा सुटली होती. ते शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सिटी मॉलमध्ये पोहोचले. मॉलमध्ये आज गर्दी कमीच होती. ते दोघे या दालनातून त्या दालनामध्ये फिरत होते. मॅडम पर्स, साड्या आणि विविध वस्तू पाहण्यात गुंगत होत्या. पण घेताना त्या सलीलला आवर्जून विचारित होत्या, सलील, ही साडी, हा ड्रेस मला चांगला दिसेल का रे? यावरती सुखावलेला सलील, हो मॅडम, तुम्ही खूप छान दिसाल, अशी प्रतिक्रिया देताना होता. फिरताना त्याच्या अशाच हलक्या फुलक्या विषयांवरती चर्चा चालू होत्या. मॅडम म्हणाल्या, सलील, मॉलमध्ये एखादा चित्रपट पाहिलायस का? हो पाहिलाय ना. अरे वा, कोण होतं सोबत? आम्ही 4 मित्र आलो होतो पाहायला. हो का, गर्लफ्रेंड बरोबर कधी गेलायस का? यावरती तो लाजला. नाही ना मॅडम, गर्लफ्रेंडच नाही तर कुठे जाणार, तो नाराज होत म्हणाला. चल आज आपण पिक्चर पाहूयात. हो, माझ्या मनातही हाच विचार आलेला. थांब, आणखी काही खरेदी करू आणि मग जाऊ, असं म्हणून ते दोघे आणखी काही शॉपिंगमध्ये फिरले. नाही नको, असं म्हणत असताना मॅडमनं सलीलला एक टी-शर्ट घेतलाच. खरेदी झाल्यावरती ते थिएटर जवळ आले. एक छोटीशी लव्ह स्टोरी. स्क्रीनवरती लागलेला तो पिक्चर, तो पाहायचं त्यांनी ठरवलं. आतमध्ये शिरले तेव्हा त्यांना अंधारात काहीच दिसत नव्हतं. कसेबसे ते दोघे कॉर्नरला असलेल्या आपल्या सीटांवर येऊन बसले. हळूहळू त्यांना सभोवतालचं दिसायला लागलं. थिएटर तसं खालीच होतं. हळूहळू चित्रपटातील कथेत ते गुंतत गेले. मध्येच एकमेकांच्या कानामध्ये सांगायचे, त्यावेळी त्यांचा गरम श्वास आणि सुगंध मुलायम त्याला फार भारी वाटायचं. तो मुद्दामच शरीराची हालचाल करायचा. परिणामी मॅडमचा स्पर्श त्याला होत होता. मग हलकेच मॅडमनं आपला हात सलीलच्या हातावर ठेवला तसं त्याचं अंग गरम होतं हे त्यांना जाणवलं. त्यानं हळूवार जवळ जात मॅडमचा किस घेतला. आता तो बऱ्यापैकी धाडसी झाला होता. यावरती मॅडम फक्त हसल्या. त्याच्या कानात त्या म्हणाल्या, आता खूप चावट झालायसा तू. यावरती तो लाजला. मॅडम, मला काय होतंय हेच कळत नाही. तुम्ही जवळ असलात की माझं माझ्यावरती कंट्रोलच राहत नाही.
बरं बरं, नंतर तुला फिल्म सुटल्यावर सांगते, असं म्हणून तिनं आपलं लक्ष स्क्रीनकडे वळवलं. चित्रपट सुटल्यावरती ते बाहेर आले. बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता. ते गाडीकडे वळाले. गाडीत बसल्यावरती ते बोलायला लागले, मॅडम, तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात. अरे हो, विशेष काही नाही रे. आपलं काय ठरवले आठवते ना? हो. काय? जास्त एकमेकांमध्ये गुंतायचं नाही आणि क्लासमध्ये जास्त ओळख दाखवायची नाही. बरोबर, हुशार आहेस. आणि दुसरं, आपल्याला असं भेटता येणार नाही कारण माझा उद्या नवरा येणार आहे. हे ऐकून मात्र तो उदास झाला. आता कुठे त्याचा सूर जुळू लागला होता. त्याच्यात एक नवीन आत्मविश्वास उगवत होता. पण आता हे असं झाल्यावरती सगळंच थांबणार होतं. मॅडमनं त्याच्याकडे पाहिलं. त्याचा उदास चेहरा त्यांना जाणवला. मग त्यांनी समोर येऊन पाहतच त्या म्हणाल्या, सलील, आयुष्यामध्ये असे अनेक लोक येतात जातात, त्यांना एवढं गांभीर्यानं घ्यायचं नसतं. यावरती तो काहीच बोलला नाही. ठीक आहे मॅडम, डू नॉट वरी, आपण बोलत राहू. तुला कुठल्याही गोष्टीत कधीही काहीही मार्गदर्शन लागलं तर मी आहेच की. ओके, त्याने मॅडमकडे पाहत म्हणाला. मग मॅडमनं गाडी थांबवली. त्याने मॅडमचा हात हातात घेतला आणि थँक्यू मॅडम म्हणून तो गाडीतून बाहेर आला आणि झपाझप पावलं टाकून घरी पोहोचला. त्याची पावलं जड झाली होती कारण आता त्यांच्या प्रेमामध्ये अडथळा येऊ लागला होता म्हणून. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.